Good morning, students. In last video, we have discussed about first unit of business mathematics and statistics, that is introduction to statistics. Now in this video, we are going for the next unit, that is measures of central tendency. Now I'm really sorry for the students which are having the Marathi medium. From this video, we are going to talk in Marathi as well as English. Okay, so let's go for the topic. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्ही ऐकलं असेल, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आणि त्या स्टॅटिस्टिक्स बरोबर त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, ते कशा पद्धतीने डेटा कलेक्शनसाठी म्हणून मदत करतात आणि डेटा कलेक्शन झाल्यानंतर मग त्याच्यावरती अनालिसिस कसं होतं हे आपण पाहिलं होतं. आज आपण स्टॅटिस्टिक्समध्ये कशा पद्धतीने ॲप्लिकेशन्स होतात ते बघणार आहोत. ओके, सो पहिल्यांदा आपण बघूयात की स्टॅटिस्टिक्समध्ये दुसरं युनिट जे आहे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, तर त्याचं बॅकग्राऊंड नेमकं कसं असेल. जो डेटा आपण कलेक्ट करतो तो प्रत्येक डेटा आपल्याला रिझल्टसाठी म्हणून प्रोसेसमधून न्यावा लागतो. सो कलेक्टेड डेटा नीड सम प्रोसेस टू कम अप विथ रिझल्ट. द प्रोसेस इन्क्लूड्स कम्पॅरिझन ऑफ डेटा. मग त्या प्रोसेसमध्ये काय आहे तर डेटाचं कम्पॅरिझन आहे. मग डेटा ज्या वेळेस आपण कलेक्ट करतो त्यावेळेस तो कलेक्ट केलेला डेटा दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये दोन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याला डिवाईड करायचं असतं, त्याच्यामध्ये कम्पॅरिझन करण्यासाठी म्हणून. हे जे कम्पॅरिझन आहे हे कम्पॅरिझन दोन एक्स्ट्रीम्स एंड्समध्ये असतं, म्हणजे दोन टोकाच्या आकड्यांमध्ये आपण सांगू शकतो. जसं उदाहरण दिलेलं आहे की सगळ्यात छोटी संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या, ही जी रेंज आहे सगळ्यात छोट्या संख्येपासून सगळ्यात मोठ्या संख्येपर्यंतची जी रेंज आहे, ती रेंज एक पर्टिक्युलर सिंगल नंबर आपल्याला देते की ज्याला आपण त्या रेंजचा सेंटर किंवा त्याला आपण ॲव्हरेज असं म्हणतो. म्हणजे आतापर्यंत असं नाही झालं आहे की आपण ॲव्हरेज कधी काढलेला नाही आहे. जनरली आपण ॲव्हरेज हा शब्द खूप वेळेला बोललेलो पण असतो, पण बेसिकली इथे आपण टेक्निकल लेवलला विचार करायचा झाला तर सांगू शकतो की ॲव्हरेज म्हणजे काय तर दोन टोकाच्या संख्यांना मध्यापर्यंत आणून ठेवणारा तो एक आकडा की ज्या आकड्यामुळे आपल्याला समजतं की ही रेंज साधारणपणे कोणत्या आकड्यांमध्ये असू शकते. To find this average, the process we used called measure of central tendency. हे ॲव्हरेज काढण्यासाठी म्हणून आपण जी काही पद्धत उपयोगामध्ये आणतो त्याला म्हणायचं आपल्याला सेंट्रल टेंडन्सी. याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी किंवा सेंट्रल टेंडन्सी काढण्याची जी पद्धत आहे ही पद्धत आज आपण फक्त टेक्निकली शिकणार आहोत. बाकी आपल्याला ही पद्धत आधीपासून येते. ज्यावेळेस आपण कुणाला तरी आपल्या टक्केवारी सांगत असतो किंवा कुणाला आपल्या काही अचीवमेंट्सबद्दल सांगत असतो त्यावेळेस आपण साधारणपणे एक ॲव्हरेजली सांगतो की आपण किती दिवसात काम पूर्ण केलं, किती टक्क्यांच्या रेंजमध्ये आपले टक्के असतात, अशा स्वरूपामध्ये. ओके, जाऊयात आपण पुढे. हे जे ॲव्हरेजेस आहेत हे स्टॅटिस्टिक्सच्या अनुषंगाने दोन वेगळ्या कॅटेगरीमध्ये किंवा दोन वेगळ्या भागामध्ये डिवाईड केलेले आहेत. एक अरिथमॅटिक ॲव्हरेजेस म्हणून ओळखले जातात आणि दुसरे पोझिशनल ॲव्हरेजेस म्हणून ओळखले जातात. अरिथमॅटिक ॲव्हरेजेसमध्ये अरिथमॅटिक ॲव्हरेज मीन, जिओमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, क्वाड्रॅटिक मीन असे 4 प्रकार आहेत, ज्यामध्ये आपण फक्त शिकणार आहोत अरिथमॅटिक ॲव्हरेज मीन. आणि पोझिशनल ॲव्हरेजमध्ये मीडियन, मोड, क्वार्टाइल्स, डिसाइल्स अँड पर्सेंटाइल्स असे 4 प्रकार आहेत, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत फक्त मीडियन आणि मोड. आता आपण बघूया इथे अरिथमॅटिक ॲव्हरेज म्हणजे सिम्पल अरिथमॅटिक मीन काय असतं. साधारणपणे आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक असते फ्रिक्वेन्सी आणि दुसरं आहे टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे एक अशी गोष्ट की जी सातत्याने कुठल्या तरी एका मुद्द्यामध्ये चेंज होतीये, त्याच्यामध्ये सातत्याने बदल होत जातात. सो आपल्याला एक फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि त्याचे नंबर्स दिलेले असतात की त्या फ्रिक्वेन्सी किती नंबरपर्यंत आपण त्याचा मेजरमेंट करणार आहोत म्हणून. आणि हे अरिथमॅटिक मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणून 3 पद्धती दिल्या आहेत. एक इंडिव्हिज्युअल सिरीज असते,
एक डिस्क्रीट सिरीज असते आणि एक कंटिन्युअस सिरीज असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिव्हिज्युअल सिरीजचा विचार करणार आहोत. इथे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते की एक टेबल आहे, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड आहे आणि त्याच्याबरोबर छोटंसं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके, आता कसं जाणार ते? स्टुडंट्स, आय एम व्हेरी सॉरी फॉर दिस, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून काही ॲडजस्टमेंट केलेल्या होत्या, पण त्या आता आल्या नाही आहेत. आपण हळूहळू बघणार आहोत. फक्त मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर काही अडचण आली तर डेफिनेटली माझ्या पर्सनल विंडोवरती तुम्ही मला मेसेज टाकू शकता. ओके, जाऊया आपण प्रॉब्लेमकडे. इकडे मी टेबल दिलेला आहे डाव्या बाजूला कोपऱ्यात, ज्यामध्ये 3 कॉलम्स आहेत. पहिला कॉलम हा नेम ऑफ स्टुडंट्सचा आहे. दुसरा कॉलम त्या स्टुडंट्सनी त्यांच्या कुठल्याही सब्जेक्टमध्ये किंवा ओव्हरऑल पर्सेंटेज त्यांनी किती ऑब्टेन केलेले मार्क्स आहेत ते दाखवले आहेत. आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपण थोडंसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके, पहिला कॉलम जो असणार आहे तो आपल्याला दाखवणार आहे टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स, म्हणजे किती विद्यार्थ्यांचं मिळून आपण हा डेटा गोळा केलेला आहे. सो एकूण ए पासून जे पर्यंत 10 विद्यार्थी आहेत असं आपण तिथे दाखवतोय. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क दाखवल्यात. जसं ए नावाच्या विद्यार्थ्याला 8 मार्क मिळालेत, बी नावाच्या विद्यार्थ्याला 7 मार्क मिळालेत. असं खाली जात जात आपण बघितलं तर आय नावाच्या विद्यार्थ्याला 5 मार्क मिळालेत आणि जे नावाच्या विद्यार्थ्याला 9 मार्क मिळालेले आहेत, हे आपण बघतोय. ओके, आता हे मार्क्स ऑब्टेन जे आहे याला म्हणायचं टोटल फ्रिक्वेन्सी, दॅट इज एक्स, ज्याला आपण एक्स म्हणणार आहोत. ओके, मग यामधून आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत डेव्हिएशन ऑफ एक्स, म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीमधलं डेव्हिएशन नेमकं काय आहे ते कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. ज्यावेळेस आपण DX कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपल्याला एक कुठला तरी फ्रिक्वेन्सीमधला एक कुठला तरी असा आकडा आहे जो अज्युम करायचा आहे, जो एक कल्पना म्हणून घ्यायचा आहे. आता ज्यावेळेस आपण हा आकडा कल्पना म्हणून घेणार त्यावेळेस तो आकडा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये असलाच पाहिजे असा कोणताही आग्रह नाही. फक्त प्रयत्न एवढा करायचा आहे की जो आकडा आपण घेणार तो त्या फ्रिक्वेन्सीच्या प्रॉपर रेंजमधला असला पाहिजे किंवा सेंटरमधला असला पाहिजे. आता उदाहरणादाखल द्यायचं झालं तर आपण कसं म्हणणार यात की या मार्कांमध्ये जी रेंज दिलेली आहे ती 0, म्हणजे डी या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क किती आहे? 0 आहे. आणि सगळ्यात जास्त आकडा कुणाचा आहे किंवा सगळ्यात जास्त मार्क कुणाचे आहेत तर जे या विद्यार्थ्याला मिळालेले 9 मार्क हे सगळ्यात जास्ती आहे. म्हणजे या मार्कांची रेंज काय आहे? 0 पासून 9 पर्यंत. मग आता 0 पासून 9 पर्यंत म्हटल्यानंतर त्याच्यातला मधला आकडा आपण साधारण घ्यायचा झाला तर तो काय येईल? तर तो 4 किंवा 5 असा येऊ शकतो. ओके, म्हणून आपण इथे काय केलं, इथे आपण डेव्हिएशन ऑफ एक्स कॅल्क्युलेट करण्याच्या दृष्टिकोनातून 4 हा आकडा आपला अज्युम्ड केलेला आहे किंवा आपण तो कल्पना किंवा आपण तो गृहीत म्हणून धरलेला आहे. सो 4 आकडा गृहीत धरल्यानंतर आपल्याला आता फक्त वजाबाकी करायची आहे. पण ही वजाबाकी करत असताना आपण जे काय 7वी 8वी मध्ये शिकलेला नियम होता आपला प्लस आणि मायनसचा, ऋण आणि धनचा, तो नियम मात्र आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मोठ्या संख्येला जे चिन्ह असणार आहे ते चिन्ह आपण आपल्या डेव्हिएशन ऑफ एक्स मध्ये जे उत्तर येणार आहे त्याला देणार आहोत. लक्षात आलंय? उदाहरणादाखल इथे बघा, पुन्हा 4 हा आकडा आपण अज्युम केलेला आहे. 8 वजा 4 म्हटल्यानंतर 8 ला धनचिन्ह आहे आणि 4 ला ऋण चिन्ह आहे, त्यामुळे 8 वजा 4 म्हटल्यावर उत्तर धन 4 आलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर 0 वजा 4 असं म्हटल्यानंतर तिथे आपलं उत्तर येणार आहे वजा 4. आणि तेच पुढे आपण गेल्यानंतर येणार ते 3 वजा 4 बरोबर 3 ला धनचिन्ह आहे, 4 ला ऋण चिन्ह आहे, म्हणून ऋण 1 उत्तर आलंय. 5 वजा 4 म्हटल्यानंतर 5 ला धनचिन्ह आहे, 4 ला ऋण चिन्ह होतं, मोठ्या आकड्याचं चिन्ह आपण देतोय उत्तराला म्हणून अधिक 1 उत्तर आलेलं आहे किंवा धन 1 उत्तर आलं आहे. ठीक आहे, आता या सगळ्याची आपल्याला टोटल करायची आहे. नेम ऑफ स्टुडंट्समध्ये ज्याला आपण नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणतो त्याला रिप्रेझेंट करायचं आहे एन या अक्षरांनी,
म्हणून n इज इक्वल टू 10 आला आहे. मार्क्स ऑब्टेन्ड म्हणजे आपले हे फ्रिक्वेन्सी आहे जे आपण x या आकड्यांनी दर्शवणार आहोत, म्हणून एक्सला त्यांनी तिकडे समेशनचं चिन्ह दिलेलं आहे. समेशन x इज इक्वल टू 50 आणि dx डेव्हिएशन ऑफ x ज्यावेळेस आपण मीन हे 4 आहे असं गृहीत धरून त्याचं डेव्हिएशन काढलेलं होतं, त्याचं उत्तर आलेलं आहे +10 किंवा -10. आता आपण जाणार आहोत कॅल्क्युलेशनकडे. 2 पद्धतीने आता आपण इथे कॅल्क्युलेशन केलं आहे, एक डायरेक्ट मेथड आणि दुसरं इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडनी आपल्याला जर मीन काढायचा असेल तर त्याचं इक्वेशन आहे किंवा त्याचा फॉर्म्युला आहे समेशन x अपॉन n. सिम्पल फॉर्म्युला आहे, तो कायम लक्षात ठेवायचा आपल्याला, समेशन x अपॉन n. मग समेशन x किती दिलं होतं तर 50, n किती आहे तर 10. मग ह्याचं सोपं साधं उत्तर निघालेलं आहे धन 5. ओके, म्हणजे अरिथमॅटिक मीन किती आलं आपलं डायरेक्ट मेथडनी 5 आलं. आता जाऊयात आपण इनडायरेक्ट मेथडकडे. इनडायरेक्ट मेथडनी कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणून आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे a इज इक्वल टू x दॅट इज जे आपण अज्युम केलेलं मीन होतं ते, x प्लस समेशन dx अपॉन n. समेशन dx डेव्हिएशन ऑफ x या कॉलमचं जे टोटल असणार आहे ते टोटल डिवायडेड बाय जे टोटल नंबर आपण घेतलेले होते व्हेरिएबल्सचे ते टोटल नंबर. मग आपण a इज इक्वल टू x म्हणजे काय केलं होतं तर 4 हा आकडा घेतलेला होता जे आपलं अज्युम्ड मीन होतं, प्लस 10 समेशन dx ची टोटल समेशन dx किती आहे 10 आहे आणि किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, किती व्हेरिएबल्स आहेत आपल्याकडे नंबर्समध्ये 10 व्हेरिएबल्स आहेत. ओके, उत्तर काय आलं 10 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 1. सो a इज इक्वल टू 4 आपलं अज्युम्ड मीन प्लस समेशन dx अपॉन nचं उत्तर आलं 1. सो 4 + 1 5. मग इनडायरेक्ट मेथडनी आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यावेळेस आलेलं अरिथमॅटिक मीन काय आहे 5 आहे. एक गोष्ट लक्षात आली असेल, इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये डायरेक्ट मेथडनी आणि इनडायरेक्ट मेथडनी आलेलं उत्तर हे आपलं सेम आहे. कधी जर तुम्हाला वाटलं की आपलं उत्तर बरोबर आहे का नाही तर पडताळून पाहण्यासाठी आपल्याला ताळा करता येतो. या ताळामध्ये ह्या दोन्ही जर मेथडनी आपलं उत्तर 1 आलं तर याचा अर्थ समजायचा की आपण बरोबर आहोत. जर व्हेरिएशन आलं तर आपल्याला आपला उत्तर चुकलेलं आहे हे लक्षात येतं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी म्हणून आपल्याकडे वाव असतो. ठीक आहे, नाव पुढे जाऊयात आपण. आपल्याला जायचं आहे पुढच्या स्लाइडवरती जिथे आपण देतोय जिथे आपण देतोय 2 प्रॉब्लेम्स तुमच्या प्रॅक्टिससाठी. प्रॉब्लेम 1 दिलेला आहे ज्यामध्ये 10 व्हेरिएबल्स आहेत, प्रॉब्लेम 2 दिला आहे ज्यामध्ये 12 व्हेरिएबल्स आहेत. सो स्टुडंट्स, हा प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर काही अडचण आली तर मला फोन करा किंवा माझ्या पर्सनल विंडोवरती मला तसा मेसेज टाका. ओके, आजच्यासाठी इतकंच. उद्या आपण आणखीन प्रॅक्टिस म्हणून काही वेगळे प्रॉब्लेम्स काही वेगळ्या मेथड बरोबर घेऊयात. तोपर्यंत थँक्यू.